नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे भाग्यश्री एज्युकेशन या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भूगोल या विषयासंदर्भात. तर भूगोल हा विषय ना खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, आपलं सूर्यमंडल कसं आहे, तापमान, त्याच्यानंतर वायू, विविध हवे, वारे, त्याच्यानंतर सागर, सगळ्या विषयांबद्दल आपल्याला इथे शिकायला मिळतं. हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. खूप छान समजून घेतल्यानंतर आपलं खूप चांगलं जी या पृथ्वी संदर्भातलं हवामानशास्त्र, सागरशास्त्र, आपली भूरूपं या सगळ्याबद्दल खूप छान माहितीतली भर आपल्या ज्ञानामध्ये पडत असते. त्याच्यामुळे भूगोल हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि आता त्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. तर आज आपण भूगोलाच्या ज्या छोट्या-छोट्या कन्सेप्ट आहेत आपल्या पृथ्वी संदर्भातल्या, त्या जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी ही आपल्याला सगळ्यात आधी सांगण्यात आलं होतं, की गोल आहे. परंतु कालांतराने जेव्हा आणखीन पृथ्वीवरती रिसर्च करण्यात आलं, संशोधन करण्यात आलं, तेव्हा समजलं, की पृथ्वी ही गोल नसून पृथ्वी कशी आहे थोडीशी लंबवर्तुळाकार आहे. पृथ्वी पूर्णपणे एखाद्या बॉल प्रमाणे किंवा एखाद्या सर्कल प्रमाणे अशी पूर्ण गोल नाही. तर पृथ्वी कशी आहे थोडीशी लंबवर्तुळाकार आहे. हा सगळ्यात पहिल्यांदा अ, महत्वाचा भाग आहे जो समजून घ्यायचा आहे आपण. पृथ्वी कशी आहे लंबवर्तुळाकार आहे, ती पूर्णपणे गोल नाही. आणि ही जी पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीला कोण बरं ऊर्जा देतंय? तर तो ऊर्जा देतोय तो म्हणजे सूर्य. पृथ्वीला जे उपग्रह आहेत, प्रत्येक ग्रहाला काही ना काहीतरी उपग्रह आहेत. काही ग्रह एक्सेप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. पृथ्वी या ग्रहाला कोणते उपग्रह आहेत किंवा किती आहेत? तर पृथ्वी या ग्रहाला एकच उपग्रह आहे. आणि तो उपग्रह कोणता आहे तर चंद्र, जो की आपल्याला माहितीच आहे. तर ही एक छोटीशी कन्सेप्ट आहे. आता याच्या पुढे आपण पृथ्वी संदर्भात शिकूयात. तर मित्रांनो, ही आहे आपली पृथ्वी. आता ही जी पृथ्वी आहे, तर ह्या पृथ्वीचे आपण काही भाग केलेत. ते जे भाग आहेत ते आपण आपल्या सोयीसाठी पृथ्वीवरची जी भूखंड आहेत किंवा सागराचा जो भाग आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अभ्यासासाठी समजून घेण्यासाठी या पृथ्वीचे आपण एक वृत्तजाळी पृथ्वीवरती तयार केलेली आहे. पृथ्वीवरती आहे का? तर नाहीये. ती आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी केलेली आहे. ही जी वृत्तजाळी आहे, या वृत्तजाळीला रेखावृत्त आणि अक्षवृत्त असं म्हटलं जातं. तर आता ह्या पृथ्वीवरती 180 अक्षवृत्त आहेत. किती? 180. आणि ही अक्षवृत्त जी आहेत ती कायम कशी असतात? पश्चिम ते पूर्व म्हणजे बघा ही अशी असतात ही अक्षवृत्त. आणि थोडीशी वक्राकार असतात. याला म्हणतात अक्षवृत्त. हम्म. आणि हे अक्षवृत्त कायम काय आपल्याला सांगतात? हे अक्षवृत्त पृथ्वीवरती जे आपण आपल्या सोयीसाठी दिलेले आहेत, हे कशाशी संदर्भात आहेत, कशाशी संबंधित आहेत? तर हे अक्षवृत्त कायम तापमानाशी संबंधित असतात. हे लक्षात घ्या. तापमानाशी संबंधित ही अक्षवृत्ते आहेत. ही महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची. आणि ह्या ज्या रेषा आहेत, हे जे अक्षवृत्त आहेत, ही कायम कशी आहेत? पूर्व ते पश्चिम. ओके, हे काय आहेत? पूर्व ते पश्चिम अशा या ज्या रेषा आहेत, यांना आपण काय म्हणतोय? अक्षवृत्ते म्हणतोय. ही कायम कशाच्या संदर्भात आपल्याला माहिती देतात? तर ही कायम आपल्याला तापमानाच्या संदर्भात माहिती देतात. आता पुढे ही आहे रेखावृत्ते. ही रेखावृत्ते कायम काटकोन तयार करतात अक्षवृत्तांशी. ही एक बाब इथे लक्षात घ्यायची आहेत. आणि ही जी रेखावृत्ते आहेत,
ही कायम कशाशी संदर्भात आहेत? तर ही रेखावृत्ते कायम वेळेशी संदर्भात आहेत. कशाशी संबंधित आहेत रेखावृत्ते? वेळेशी. आणि ते कशी आहेत? उत्तर ते दक्षिण. आणि हे कसे आहेत कायम? ही जी वृत्तजाळी आहे, वृत्तजाळी कशी आहे? कायम वक्राकार आहे. ह्या बेसिक गोष्टी आहेत. पुढे सगळं भूगोलाचं अंतरंग, पृथ्वीचं अंतरंग, भूगोल, सौरमंडल, ह्या सगळ्या गोष्टी, पृथ्वीवरती जे बल अवेलेबल आहेत म्हणजे गुरुत्वाकर्षण असेल किंवा इतर बाकीचे जे बल वगैरे आहे ते पुढे पुढे आपण भूगोलात शिकताना बघणारच आहोत. पण हे जे सगळं आहे ना, हे ह्या सगळ्या बेसिक गोष्टींवरती अवलंबून आहे. त्यामुळे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे छान समजून घ्यायचंय तुम्ही. तर ही जी रेखावृत्त ती कशी उत्तर ते दक्षिण आहेत. आता हा जो वरचा भाग आहे हे झालं उत्तर ध्रुव. पृथ्वीचं काय आहे? हे उत्तर ध्रुव. याला आपण इंग्रजीमध्ये नॉर्थ पोल असं म्हणूयात. ठीक आहे. आणि हा जो खालचा केंद्रबिंदू आहे, हा जो खालचा भाग आहे याला आपण म्हणणार आहोत दक्षिण ध्रुव. दक्षिण ध्रुवाला इंग्रजीमध्ये काय म्हणतोय आपण? साऊथ पोल. तुम्हाला दिशा माहिती आहेत का सगळ्यांना? एकदा आपण दिशा पण समजून घेऊयात. जी दिशा आहे ती बघा कशी आहे. ही जी बाजू आहे ही कायम काय असते? पूर्व. इकडे येते पश्चिम. वरचा जो भाग आहे तो उत्तर आणि खाली आहे दक्षिण. आता याला अजून दिशा येतात. त्या दिशा ह्या अशा आहेत. तर आता इथे कोण आहे? इथे कोणती दिशा आहे? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि इकडे काय आहे? वायव्य. ह्या दिशा व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे आपण. आता हे तुम्हाला समजलंय. आता याच्या पुढचा भाग आपण समजून घेऊयात. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन घेऊयात. आपली जी पृथ्वी आहे ही पृथ्वी कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे. आणि ही पृथ्वी, अजून एक फॅक्ट इथे रिव्हिजन मध्ये मी सांगते, ही पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा ती सूर्याभोवती फिरताना स्वतः भोवती पण परिक्रमा करत असते, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण ही पृथ्वी स्वतः भोवती फिरत असताना कोणत्या दिशेने फिरते? तर पश्चिम ते पूर्व. हे लक्षात घ्यायचं आपण सगळ्यांनी. पृथ्वी ही कायम कशी फिरते? पश्चिम ते पूर्व. पृथ्वीचं परिवलन म्हणूयात आपण त्याला भूगोलाच्या भाषेमध्ये, किंवा पृथ्वीची जी परिक्रमा आहे ही स्वतः भोवती फिरत असताना पश्चिम ते पूर्व ही दिशा आहे. ही दिशा सगळ्यांनी लक्षात ठेवायची, यात चुकायचं नाहीये. पश्चिम ते पूर्व या दिशेने पृथ्वी कायम फिरत असते. पृथ्वीला उपग्रह किती? तर पृथ्वीला एकच उपग्रह आहे, तो म्हणजे चंद्र. आणि चंद्राची एकच बाजू आपल्याला नेहमी बघायला मिळते. पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्या बलामुळे जेव्हा चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरत राहतो तर आपल्याला चंद्राची एकच बाजू बघायला मिळते. चंद्राची जी डार्क साइड आहे, जी अंधारमय बाजू आहे, ती बाजू आपल्याला आज तागायत बघायला मिळालेली नाहीये. हा एक फॅक्ट इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीचा वरचा भाग उत्तर ध्रुव, खाली आहे दक्षिण ध्रुव, ज्याला इंग्रजीमध्ये आपण साऊथ पोल आणि नॉर्थ पोल अशा दोन भागांनी ओळखतो, दिशांनी ओळखतो. पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या सोयीसाठी एक वृत्तजाळी तयार केलेली आहे पृथ्वीसाठी. आणि ती वृत्तजाळी म्हणजे ज्या पूर्व ते पश्चिम अशा ज्या रेषा जातात, अशा 180 अक्षवृत्ते आपल्या ह्याच्यावरती आहेत, पृथ्वीवरती आहेत. त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो, जे पूर्व ते पश्चिम आहेत. आणि ह्यांना काटकोनामध्ये छेदणाऱ्या ज्या वक्राकार रेषा आहेत त्याला आपण काय म्हणतो? रेखावृत्त म्हणतो. आणि ही रेखावृत्त कायम वेळेशी संदर्भात आहेत. आणि अक्षवृत्त ही कायम तापमानाशी संदर्भात माहिती देतात.
तर ह्या गोष्टी आता आपण इथे बघितलेल्या आहेत. तर आता आपण ही जी पृथ्वी संदर्भातली छोटीशी माहिती घेतली, छोटीशी कन्सेप्च्युअल इन्फॉर्मेशन, तर ही बघून आपण इथेच थांबतो आहोत. आणि जे काही याच्या पुढचा जो पृथ्वीचा भाग आहे, जो एपिसोड आता आपण पुढच्या भागात बघूयात, पुढच्या भागात शिकूयात ते सगळं. परंतु आता ह्या ज्या छोट्या छोट्या फॅक्ट्स मी सांगितलेल्या आहेत, ह्या मात्र नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.